नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. रेशनच्या धान्यासाठी लवकरच डिजिटल कूपन. रेशनवरून मिळणाऱ्या धान्यासाठी आता डिजिटल फूड कूपन देण्यात येणार आहे. डिजिटल फूड करन्सी या अंतर्गत हा पथदर्शी प्रकल्प चंदीगड, पांडेचेरी या 2 केंद्रशासित प्रदेशासह गुजरातमधील 3 जिल्ह्यात राबवण्यात येणार आहे. मात्र हा प्रकल्प म्हणजे टप्प्याटप्प्याने रोख सबसिडीचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप रेशन धान्य दुकानदारांकडून होत आहे. रेशनवरून सध्या मोफत धान्य दिले जाते. याकरिता कार्डधारकांच्या अंगठ्यांचे दुकानातील ई-पॉस मशीनवर प्रमाणीकरण करून घेतले जाते. यानंतर धान्य वितरणाबाबतची पावती आल्यानंतर त्याला देय असलेले धान्य वितरित केलं जातं. या प्रक्रियेवर संबंधित कार्डधारकांची एक प्रकारे ओळख पटवूनच त्याला धान्य दिले जाते. यापुढे आता संबंधित कार्डधारकांना त्यांच्या मोबाईलवर त्या महिन्याच्या धान्याचे डिजिटल कूपन दिलं जाणार आहे. या कूपनवर असलेल्या QR कोड धान्य दुकानदाराकडे जाऊन स्कॅन करावा लागणार आहे. त्यानंतर संबंधित व्यक्तीला धान्य दिलं जाणार आहे. याबाबतचा पथदर्शी प्रकल्प 2 केंद्रशासित प्रदेश आणि गुजरातमधील 3 जिल्ह्यात पुढील महिन्यांपासून राबवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या उपक्रमामुळे ई-पॉस मशीनमधील सर्व्हरचा प्रश्न तसेच अंगठ्यांद्वारे प्रमाणीकरण करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. ते सर्वच बंद होईल आणि या योजनेत पारदर्शीपणा येईल असं केंद्र शासनाचं म्हणणं आहे. मात्र दुसरीकडे या योजनेसाठी कार्डधारकांकडे किमान सुविधांचा मोबाईल असणं आवश्यक आहे. तसेच तो सर्वसामान्यांनाही हाताळता येणं आवश्यक आहे. दुकानात जाऊन होणारे प्रत्यक्ष प्रमाणीकरण बंद होणार असून मोबाईलवर कूपन घेऊन येणारा कार्डधारकच असेल असं नाही. यामुळे या योजनेत पारदर्शीपणा येण्याऐवजी गडबडही होऊ शकते असा आरोप दुकानदाराकडून होत आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.